गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, काल मार्केटमध्ये आपल्याला चांगल्यापैकी फॉल पाहायला मिळालेला आहे. एकदा तर मार्केट 23,000च्याही खाली गेलं होतं, परंतु शेवटी एक तासभरामध्ये आलेली जी बाईंग आहे त्याच्यामुळे मार्केट 23,000च्या वरती येऊन क्लोज झालेलं आहे. परंतु मार्केटमध्ये बेसिकली एवढा मोठा फॉल येण्यामागे काय कारण होतं, तर ते होतं सगळ्यात मेजर रिझन म्हणजेच की US चे जे चेअरमॅन आहेत, म्हणजेच आपण अध्यक्ष म्हणू शकतो ट्रम्प, तर त्यांचे जे ॲडवायझर आहेत, लीगल ॲडवायझर, तर त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की USच्या गुड्सवरती इंडियामध्ये खूप जास्त टॅरिफ लावलं जातं, त्यामुळे 4 ते 6% टॅरिफ देखील आम्ही इंडियावरती इम्पोज करू शकतो. तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट आल्यामुळे साहजिकच आहे फार मोठा फटका हा आपल्या भारताच्या स्टॉक मार्केटला काल बसलेला आहे. तर यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता हे स्टेटमेंट देण्यामागे खूप सारे आपण काय म्हणतो की राजकारण असतं. त्याचं कारण असं की आज मोदी आणि ट्रम्प एकमेकांना भेटणार आहेत आणि साहजिकच आहे या विषयावरती एक मोठी चर्चा होईल आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी या क्लिअर होतील. त्यामुळे त्याच्या आधी काहीतरी भीती दाखवणं त्यांना गरजेचं आहे. त्यामुळे हे असं करणं म्हणजे एक्सपेक्टेड होतं, परंतु मार्केटमध्ये त्याची फारच जास्त रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली. जर आता आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट हे ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालेलं आहे, तीनही इंडेक्स. तर त्याच्यामध्ये काय आहे की हे टॅरिफ वॉर जे काही ट्रम्पनं सुरू केलेलं आहे, तर त्याचा फटका त्यांच्याही मार्केटला नक्कीच बसतोय. परंतु त्यांचं मार्केट थोडंसं स्ट्रॉंग असल्यामुळे तिथे जी काही सेलिंग होतं तर ते ॲब्झॉर्ब केलं जात आहे. आता जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर ॲज युज्युअल मिक्स आहेत, काही अप काही डाऊन. जर आपण कालचा FISDIचा डेटा पाहिला तर कालच्या या न्यूजमुळे FISनं प्रचंड सेलिंग केलं. पुन्हा एकदा त्यांनी 4,500 कोटींचं सेलिंग केलं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 4,000 कोटींचं बाईंग केलेलं आहे. परंतु आपण जर पाहिलं तर नेट टू नेट इन्स्टिट्यूशनल फिगर जी आहे तर ती गेले काही दिवसांपासून निगेटिव्ह येते. म्हणजेच काय की डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आता थोडे हात राखून ठेवत आहेत. कदाचित त्यांच्याकडले SIPचे जे काही जानेवारीतले पैसे कमी झालेले आहेत त्याचा इम्पॅक्ट हा आपण म्हणू शकतो. त्यामुळे हा जो काही महिना संपेल फेब्रुवारीचा, तर त्या महिना संपल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की SIPचे पैसे वाढलेत की कमी झालेत, पण मोस्टली कमी होण्याची शक्यता फार जास्त आहे. तर मग आता आपण गिफ्ट निफ्टीचं इंडिकेशन पाहिलं तर मार्केट साधारण 40-50 पॉईंट गॅपअप ओपन होईल असं मार्केट दाखवत आहे. आता हे साहजिक आहे, कारण मार्केट अचानक ओव्हरसोल्ड झोनमध्ये गेल्यामुळे एक टेक्निकल बाउन्स बॅक एक्सपेक्टेड आहे आणि सध्या मार्केट जे आहे ते पूर्णपणे न्यूज ड्रिवन आहे. म्हणजेच काय की आज समजा मोदी आणि ट्रम्प भेटल्यानंतर तिथे त्यांच्यात काय चर्चा होते, त्याच्या संदर्भातले काय स्टेटमेंट्स येतात, ट्रम्प काय स्टेटमेंट देतात, या गोष्टीला प्रचंड महत्त्व हे राहणार आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर टेक्निकली मार्केट बेरिश झोनमध्येच आहे. 23,000 ब्रेक करणं ही चांगली गोष्ट नाही आहे, कारण 23,000 जर डाऊन साईडला ब्रेक करून मार्केटनं जर क्लोजिंग दिलं तर जो काही मार्केटचा सपोर्ट आहे, जो साधारण 22,700च्या आसपास येतो, तर तो ब्रेक करणं मार्केटला अगदी सहज शक्य आहे, कारण मार्केट पूर्णपणे बेरिश झोनमध्ये आहे. आणि जर आता आपण कॉल रायटिंग पाहिलं तर कॉल रायटिंग प्रचंड झालेलं आहे. म्हणजे साधारण 23,200, 23,300, 23,500 या लेवलला प्रचंड कॉल रायटिंग झालेलं आहे. त्यामुळे न्यू कॉल रायटिंग ॲडिशन झाल्यामुळे मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर हे नक्कीच राहणार आहे. जर आता आपण डाऊन साईडला जर म्हणजेच बुलिश पोझिशन जर पाहिल्या तर पुट रायटिंग हे 22,700, 22,600 आणि 22,300 या लेवलला आपल्याला सगळ्यात जास्त पाहायला मिळतं. म्हणजेच काय की मार्केट अजून खाली जाण्याचा स्कोप आहे असं पुट रायटर्सना वाटतं आहे. त्यामुळे 23,000चे जे काही स्ट्राईक आहे तर त्याच्यावरती जास्त न्यू ॲडिशनल पुट रायटिंग जे आहे ते काय आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही. त्यामुळे आता पूर्ण दिवसभरामध्ये मार्केटमध्ये पूर्ण ज्या काही न्यूज येत राहतील तर त्या पद्धतीनेच मार्केट हे ड्राईव्ह करत राहील. परंतु आज एक टेक्निकल बाउन्स बॅक येऊ शकतो, परंतु तो बाउन्स बॅक फार सस्टेन होण्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे, कारण मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर असल्यामुळे आणि FIS कंटिन्युअसली सेल करत असल्यामुळे
या अशा छोट्या छोट्या गोष्टी फायनान्स मिनिस्टर आणि RBIने करून काही उपयोग नाही. एखादी मोठी बिग बँग अनाऊन्समेंट मार्केटसाठी फार गरजेची आहे. मार्केट इन द सेन्स फक्त स्टॉक मार्केटसाठी नाही, पूर्ण इकॉनॉमीसाठी. तर ती काय असू शकते किंवा कधी केली जाऊ शकते, तर ते आता पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर सध्या मार्केटला गव्हर्नमेंटच्या इंटरव्हेन्शनची फार गरज आहे. आता चांगली गोष्ट एकच आहे की आपण जर रुपीचा चार्ट पाहिला USD/INRचा, तर तो आता डाऊन साईडला यायला सुरुवात झाली. म्हणजेच काय, RBIने ॲक्टिव्ह इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये करायला सुरुवात केली. म्हणजे आपण म्हणू शकतो की 88चा जो काही टॉप बनला आहे तो एवढ्या इझिली RBI जे आहे तर ते आपण काय म्हणू शकतो की जाऊ देणार नाही 88 क्रॉस करून वरच्या साईडला. त्यामुळे मार्केटमध्ये एक आपण काय म्हणतो की एक संथपणा येऊ शकतो, एक कन्सॉलिडेशन होऊ शकतं जोपर्यंत रुपी जो आहे तो 88 क्रॉस करून वरच्या साईडला जात नाही तोपर्यंत. आणि जर रुपीमध्ये जर स्ट्रेंथ आपल्याला जर पाहायला मिळाली तर त्याचा फायदाही आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे काय न्यूज येत आहेत, RBI काय सांगते, फायनान्स मिनिस्टर काय सांगतायत आणि पूर्ण जगामध्ये काय घडते, याच्यावरती सध्या मार्केट हे ड्राईव्ह करत राहील. कारण सध्या मार्केटकडे कुठलाही ट्रिगर नाही आहे. आता सगळ्या कंपन्यांचे अर्निंग्ज येऊन गेलेत. Q4चे अर्निंग्ज येण्यासाठी अजून बराच वेळ आहे. त्यामुळे लगेच इमिजिएट तर कुठलीही गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार नाही. परंतु एकंदर जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये कॉन्शियसनेस आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि स्टॉक मात्र तुटत चाललेत आणि मिड कॅप आणि स्मॉल कॅपची हालत तर फारच खराब आहे. त्यामुळे ॲटलिस्ट लार्ज कॅप थोडेसे तग धरून तरी आहेत. तर मग मित्रांनो, जर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही ती अगदी आपण काय म्हणू शकतो की थोड्या प्रमाणामध्ये सुरू नक्कीच करावी. कारण हीच अपॉर्च्युनिटी असते. जेव्हा हा फेज मार्केटचा निघून जातो तेव्हा आपण फक्त चार्ट पाहत राहतो की इथंपर्यंत मार्केट कधीतरी आलं होतं. परंतु जेव्हा आपल्याकडे कन्व्हिक्शन हवं आहे की मार्केट खाली आल्यानंतर आपण गुंतवणूक केली पाहिजे, तर ते आपल्याकडे असत नाही. कारण जेव्हा मार्केट निगेटिव्ह किंवा डाऊन साईडला असतं तेव्हा सगळ्याच न्यूज निगेटिव्ह येत असतात. त्यामुळे आपल्याला वाटतं की अजून खाली येईल. परंतु कुठपर्यंत खाली येईल हे कोणालाही सांगता येत नसतं मित्रांनो. त्यामुळे हळूहळू छोटी इन्व्हेस्टमेंट करायला नक्कीच सुरुवात करावी. परंतु स्टॉक मात्र चांगले स्टॉक निवडावेत आणि रिसेंटली ज्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले आलेत आणि तरीही स्टॉक पडलेले आहेत, तर असे स्टॉक्स स्पेशली आपण नक्कीच निवडावेत. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.